मौजे पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी गोशाळा जनावरांचे करत आहे हाल। सदरील गोशाळा ही पशुधन यांची काळजी घेण्यासाठी असते आणि देशहिताचे आणि शेतकरी वर्गाला फायदा होईल या हिताकरिता गोशाळा असतात। प्रशासनाकडून सर्व नियम अटी सहित आणि सुविधा देऊन पण मौजे पारडगाव तालुका घनसावंगी या ठिकाणी वेगळाच प्रकार होत आहे। या ठिकाणी जनावरांचे विक्री कनेक्शन वेगळ्या मार्गाने होत असताना दिसत आहे। श्रीकृष्ण गोशाळा पारडगावचे श्याम मेहता मालक आहेत व यांचा पूर्ण फायदा प्रल्हाद महाराज भंडारी घेत आहे। तरी या ठिकाणी विविध गावांतील गायी आणण्यात येतात आणि विक्री केल्या जाते। कोणत्याही प्रकारची तक्रार केली की कारवाई होत नाही। आज 10 ते 12 वर्षापासून चालत आणि विक्री केली की मरण्याचे कारण सांगतात। तसेच या ठिकाणी गायीचे दफन केल्या जात नाही। सर्व साफळे व हाडे उघड्यावर दिसून येतात। भारत सरकारकडून गाय राष्ट्रीय गोमाता घोषित केली गेली आणि साखळगाव या ठिकाणी असणाऱ्या 15 ते 20 गायी सन 2018 ते 19 मध्ये विक्री झाल्या आणि आज गायीची संख्या कमी झाली म्हणून गावातील धार्मिक गायी गोशाळेत टाकल्या। तसेच 31 जनावरे परतूर पोलीस स्टेशन मधून जमा केली। तसेच आणि काही गावातील गायी जमा करून आज देखावा करून शासनाचे अनुदान खाण्याचा डाव या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी प्रल्हाद महाराज भंडारी यांचा गैरप्रकार सुरू असून या विषयावर पशुसंवर्धन अधिकारी यांनी लक्ष घालावे व पोलीस प्रशासन यांनीही लक्ष घालावे अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे। न्यूज मराठी लाईव्ह, प्रतिनिधी श्री गणेश मंडपे, मौजे पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना। मी गणेश दगडूबा मंडपे पारडगाव या ठिकाणी आलेलो आहे। ही पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी श्रीकृष्ण गोशाळा म्हणून प्रल्हाद महाराज भंडारी यांनी विना परवानगी कोणतीही गावचा ठराव न घेता, ग्रामपंचायतचा ठराव न घेता, न कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी न घेता देवधर्माच्या गायी ह्या ठिकाणी कोंडलेल्या आहेत। काळभैरवनाथ मंदिर व रळबा महाराज मंदिर यांना गावातील लोक एक देवाला सोडलेली वस्तू म्हणून अशा गोमातेचं रक्षण करण्यासाठी कोणीच समोर येत नाही। व आज ह्या ठिकाणी ह्या कत्तलखान्यावानी गोशाळा आहे। या ठिकाणी साखळगावच्याही गायी विक्री झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी बिंदास प्रल्हाद महाराज भंडारी हे गैरप्रकार करतात। वारंवार याला गावातल्या लोकांनी समजून सांगून नाही माझं योग्य काम आहे असं चाल ढकल करतात। पण आज ह्या ठिकाणी गायी पाहू शकता कशा खराब झालेले वासरं, वेळेत त्याच्यावर दखल घेण्यात यावी, नसता हे आंदोलन महाराष्ट्रभर छेडलं जाईल किंवा या प्रल्हाद महाराज भंडारी आणि ज्यांनी ह्या गायी कोंडलेल्या असतील त्याच्यावर वेळेत कारवाई करण्यात यावी। जय हिंद, जय गोमाता।